भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी आज मुलुंड येथे तृप्ती देवरुखकर यांच्या घरी जाऊन तिची भेट घेतली। जी घटना घडली ती दुर्दैवी आहे। तिच्या धाडसाचं कौतुक आहे। 25 वर्ष मराठी माणसाच्या जीवावर राज्य करणारे बेगडी सगळे लोक आहेत। त्यांचा बेगडापण समोर येत आहे। हाच प्रश्न विचारायची वेळ आली आहे। मराठी आमचा धंदा निवडून द्या। यंदा अशाच पद्धतीची निर्लज्ज भूमिका मराठी म्हणवणाऱ्यांनी घेतली आहे। आम्ही मराठीपण वाढवू आणि मराठी संस्कृती वाढवण्याची आमची स्पष्ट भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी देत विरोधकांना टोला लगावलाय। तर सदर घटनेची गंभीर दखल घेत मंगळवारी सर्व गृहनिर्माण सोसायटी यांना अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नोटिफिकेशन काढणार असल्याचं विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलंय। यासोबतच विक्रोळीमध्ये महिलेसोबत झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणासंदर्भात चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। वयवर्ष 14-17 वर्षाच्या मुलांमध्ये विकृती पसरत आहे। विकृतीला जात धर्म नसतो आणि ही विकृती सरळ करण्याचं काम पोलिसांचं आहे। महिला भयमुक्त बनवण्याचं काम महाराष्ट्रात जोरात चालू आहे। पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत। काही क्षणातच हे आरोपी पकडले गेले आणि कार्यवाही देखील केली, त्यामुळे प्रशासन काम करताना दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे। मला एवढं म्हणायचंय की जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेचा निषेधच आहे आणि त्यासाठीच आज मी आणि प्रसाद दादा आम्ही तृप्तीला भेटायला आलोय। जसं दादाने सांगितलं की तृप्तीचे आणि आम्ही एकत्र कामही केलंय आणि बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो। खरं तिच्या धाडसाचं पण कौतुक आहे की तिने या विषयाला त्या ठिकाणी वाचा फोडली। मला वाटतं देशामध्ये भारतीयता आणि त्याबरोबरीने महाराष्ट्रामध्ये मराठीपण हे जपलं गेलंच पाहिजे आणि त्यामुळे झालेली गोष्ट ही चुकीचीच आहे। मला वाटतं गुन्हा दाखल झालेला आहे। इथे आमचे आमदार मिहिर कोटेचा येऊन गेलेत, खासदार आमचे जे आहेत मनोजभाई कोटक ते सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। सगळ्यांनी या घटनेचा कॉग्निझन्स घेतलाय। पण मला असं वाटतं विचार पण करण्याची अशी गोष्ट आहे की गेली 25 वर्ष मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या जीवावरती राज्य करणारे जे बेगडी जे सगळे होते त्यांचं आता कुठेतरी बेगडं पण समोर येतंय का असं पण म्हणायची एक वेळ आली आहे। कारण तुम्ही बघा की गिरगाव, दादर, परळ, लालबाग इथपासनं मराठी माणूस का आक्रसत गेला हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे। म्हणजे मराठी आमचा धंदा निवडून द्या यंदा अशाच पद्धतीची निर्लज्ज भूमिका या मराठी म्हणणाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे। पण तुम्हाला मी जबाबदारीने सांगते की मराठी पण त्या ठिकाणी आम्ही वाढवू आणि मराठी संस्कृती आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्याची आणि आमची ही स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे या संदर्भामधला दादा आमदार आहे। दादाने सांगितलं की कशा पद्धतीने जे DDR आहेत त्यांच्याकडे कुठलं नोटिफिकेशन वगैरे, मला वाटतं मिहिर भाई सुद्धा या संदर्भामध्ये बोललेले आहेत। परंतु हे सगळे प्रश्न त्या अनुषंगाने येतात। तृप्तीच्या धाडसाचं कौतुक करावं लागेल की तिने बऱ्याच नेत्यांनी पण तुम्ही बघितलं की सांगितलं की आम्हालाही असे अनुभव आलेले आहेत। त्याच्यामुळे हिने हा एक जो तिच्यासोबत जे झालंय ते तिने मांडलं आणि आज आपण बघतोय अक्रॉस पार्टी लाईन किती जाती धर्माचे सगळेच लोक त्या ठिकाणी येऊन तिला सपोर्ट करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की जशी भारतात भारतीयता त्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठीपण पण टिकलं पाहिजे आणि महाराष्ट्रावर पहिला हक्क म्हणजे मुंबईवर पहिला हक्क हा मराठी माणसाचाच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आणि ही आमची स्पष्ट भूमिका आहे। पंकजा मुंडेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे। हे ठिकठिकाणी दिसून येतं अशा प्रकारचं। तर नेमकी आता काय मागणी असणार आहे? महिला आयोगाने देखील या संदर्भात आता पुढे त्यांनी काय केलंय हे मला माहित नाही, परंतु राज्य सरकार म्हणून आम्ही काय करणार आहोत याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका आमदार आमचे बंधू प्रसाद दादा यांनी दिलेली आहे आणि मला वाटतं सरकारची जी भूमिका असेल ती येणाऱ्या दिवसामध्ये अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद केली जाईल आणि या गोष्टीमध्ये किंवा जी ही काही घटना घडली त्यात समर्थन नाहीच। आता आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते मराठी, गुजराती सगळ्यांसाठीच काम करतात, सगळ्यांचीच मतं त्यांना मिळतात। त्याच्यामुळे सर्व धर्म समभाव घेऊनच चालणारी भारतीय जनता पार्टी। आता आमचे गंगाधर इथले कॉर्पोरेटर आहेत, इथे मराठीही टक्का आहे, इथे गुजरातीही टक्का आहे, काम सगळ्यांसाठीच केलं जातं। त्यामुळे अशी एखादी दुर्दैवी घटना घडली तर कुठल्या समाजावरती प्रश्नचिन्ह उभारायची आवश्यकता नाहीये, कारण अशा घटना ज्या घडल्या ते सगळेच त्या मानसिकतेचे असतील असं म्हणणंही पूर्णपणे चुकीचं आहे। त्यामुळे असे बरेच लोक आपल्याला पाहायला मिळतील की ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे, परंतु एक घटना ही घडली, ही घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेचा निषेध आम्ही करतो। काल एक महिला कॉन्स्टेबल आहेत तर त्या सुट्टीवर होत्या। ईदचा जुलूस जात असताना या महिलेचा भर रस्त्यामध्ये विनयभंग झाला। ती महिला पोलीस कर्मचारी होती, सुट्टीवर होती, तिच्या काकांना भेटायला आली होती। खूप दिवसभरामध्ये याच्यात पडसाद उमटतायत, या आंदोलन झालेले 3 जणांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। 2 मायनर आहेत आणि 1 मेजर आहे।
नाही, या घटनेचाही आम्ही तीव्र निषेध करतो. असे विकृत हरामखोर आपल्याला इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत. पण मी तुम्हाला सांगते की आत्ताच माझं DCP कराड जे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि काही तासापूर्वीच जे कोण आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे. आश्चर्य वाटेल, वय वर्ष 14, वय वर्ष 17, म्हणजे ही विकृती कशी फोफावते ती तुम्ही बघा. आणि ही विकृत काही कुठली जात धर्म नाही, विकृताला कुठला जात धर्म नसतो. त्याच्यामुळे हे जे विकृत आहे यांना सरळ करायचं काम पोलीस त्या ठिकाणी नक्की करतील. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, भयमुक्त आणि भीतीमुक्त महाराष्ट्र बनवण्याचं काम जोरात चालू आहे. सरकार अतिशय अलर्ट आहे, पोलीस आपल्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे अशा घटना झाल्यानंतर काही क्षणामध्येच त्या ठिकाणी पकडले गेले आणि आज त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल. त्याच्यामुळे प्रशासन जे आहे ते अगदी अलर्ट मोडवरती आपल्याला काम करताना दिसते. हिंदी में तय निकलने वाला है, ऐसी कुछ जानकारी आपके पास? मेरी बहन तृप्ति के मामले में सरकार की तरफ से केस दर्ज किया गया है। मुझे लगता है कि गुनाह दाखिल भी हुआ है और इस तरीके का एक चर्चा विधानसभा में इसके पहले भी हुई थी और उस तरीके का एक नोटिफिकेशन भी सारे कोऑपरेटिव रजिस्ट्रार को दिया गया है कि कोई भी सोसाइटी में धर्म जात भेदभाव से घर नहीं लिए देने का बात हो सकती है। मुझे लगता है हमारे विधायक मिहिर कोटेचा जी ने रजिस्ट्रार को एक पत्र भी दिया है, मैं स्वयं उसको पत्र देने वाला हूं और मंगलवार तक ये सारे सोसाइटी को इस तरीके के नोटिफिकेशन की कॉपीज रजिस्ट्रार के पत्र के साथ जाएगी। इसके बारे में हमने हमारी बहन को भी शाश्वत किया हुआ है और आने वाले विधानसभा क्षेत्र में इस विषय को, तृप्ति के विषय को लेकर एक आधे घंटे की चर्चा कर विधान परिषद में इसके चर्चा कर इस कायदे को और मजबूत बनाने की कोशिश हम भारतीय जनता पार्टी की तरफ से करेंगे, आपको बताना चाहते हैं। थँक्यू। घडलेली घटना ही चुकीची होती, निश्चितपणे त्याचा निषेध केला पाहिजे आणि तो निषेध नोंदवायला आणि माझ्या बहिणीला भेटण्यासाठी मी आणि चित्राताई इथे आलो होतो. तृप्तीचे आणि आमचे संबंध फार जुने राहिलेले आहेत, कायम सातत्याने आम्ही एकत्र काम देखील केलेले आहे आणि ही घटना कळल्यानंतर आज इथे येणं एक भारतीय जनता पार्टीचा आमदार किंवा नेता म्हणून नाही, एक मुंबईकर बहिणीचा भाऊ म्हणून आज तिला भेटायला आलो. तिची सर्व गोष्ट ऐकून घेतली आणि खऱ्या अर्थाने आम्ही तिला धीर दिला आणि तिने जे केलं ते खऱ्या अर्थाने या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी एक सगळ्यांना शिकवण आहे. आणि तिची देखील ताईने तिला स्तुती केली आणि तिला सांगितलं की अशा पद्धतीच्या तिने केलेल्या ट्विटमुळे किंवा फेसबुक लाईव्हमुळे लोकांना एक आवाज आला, लोकांना बोलायची ताकद आली आणि खऱ्या अर्थाने माझ्या बहिणीला आम्ही धीर देण्यासाठी आज इथे आलेलो आहे आणि सर्व मुंबईकर, सर्व महाराष्ट्रातील जनता, सर्व भाऊ तिच्या मागे ताकदीने उभे आहेत हे आज मी तिच्या समोर तुम्हाला सांगतो. वारंवार सोसायट्यांमध्ये अशा घटना समोर येत आहेत, या संदर्भात नियमावली काय सांगते आणि अशी काही मागणी होणार आहे का? या बाबतीतलं विधान परिषदेमध्ये देखील पूर्वी देखील या विषयावर चर्चा झाली होती. त्या पद्धतीचे निर्देश हे सर्व रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीजना दिले गेलेले आहेत. मला वाटतं मिहिर कोटेचा साहेब आमचे आमदार आहेत आणि खासदार मनोज कोटक देखील ताईला इथे येऊन भेटून गेले. मिहिरने एक परवाच्या दिवशी पत्र देखील रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीला दिलेलं आहे आणि आज उद्याच्या सुट्टीमुळे 2 तारखेनंतर 3 तारखेला सर्व मुंबईतल्या सोसायटींना तसं पत्र दिलं जाईल असं मिहिर कोटेचाजींशी माझं बोलणं झाल्यानंतर त्याने मला सांगितलंय. परंतु हा विषय माननीय देवेंद्रजींच्या देखील कानावर आहे. आम्ही देवेंद्रजींची परवानगी घेऊन त्यांच्याशी बोलून ताईला भेटायला इथे आलो आणि मला वाटतं की सरकार म्हणून निश्चितपणे सरकार ह्या विषयाला गांभीर्याने घेईल, तशा प्रकारचे निर्देश दिले जातील आणि प्रत्येक नागरिकाला जो त्याचा हक्क आहे तो हक्क हा दिलाच पाहिजे, या भूमिकेत आम्ही राहू. ठीक. काल दिनांक 29 सप्टेंबर रोजी पार्कसाईड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका महिलेची छेडछाड घडल्याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पार्कसाईड पोलीस स्टेशनकडील वेगवेगळ्या टीम सक्रिय करण्यात आल्या होत्या. तपासाअंती असे निष्पन्न झाले की ज्याने छेड काढली तो विधी संघर्षित बालक असून आज त्याला अभिरक्षित घेण्यात आलेले आहे. सदर बालकास तिथून पळून जाण्यासाठी ज्यांनी मदत केली तो एक विधी संघर्षित बालक, त्यासही अभिरक्षित घेण्यात आलेले आहे व दुसऱ्या किसमास ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पार्कसाईड पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे. नागरिकांना आवाहन आहे की या संदर्भात कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये व परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. जय हिंद.